एक मुलगी एका कोर्टाच्या बाहेर उभी होती। तिचा घटस्फोट झाला होता। हातात काही कागद, डोळ्यात हजारो अश्रू। आजूबाजूचे लोक कुजबुजत होते। संसार टिकवता आला नाही। बघा, 2 दिवसही नांदता आलं नाही। मुलगी खाली मान घालून सगळं ऐकत उभी होती। तेवढ्यात गर्दीतून तिची आई पुढे आली। तिने एक शब्दही न बोलता मुलीचा हात घट्ट धरला आणि सगळ्यांसमोर ठाम आवाजात म्हणाली, माझ्या मुलीने संसार हरवला नाही, तिने स्वतःला वाचवला आहे। जिथे रोज आत्मसन्मान मरतो, तिथून बाहेर पडणं हा पराभव नसतो, तो सर्वात मोठा विजय असतो। हे शब्द ऐकताच मुलगी आईच्या गळ्यात पडून हमखुमूस रडू लागली। आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, लोक काय बोलतील हे ऐकत बसलीस तर तुझं आयुष्य कधीच तुला जगता येणार नाही। लोक 4 दिवस बोलतील, पण तुझ्या जखमा त्यांना कधीच जाणवणार नाहीत। तुझं आयुष्य त्यांना जगायचं नाही, तुला जगायचं आहे। त्या दिवशी मुलीने पहिल्यांदाच डोळे पुसले आणि मागे वळून पाहिलं नाही, कारण तिला समजलं होतं, आईचा हात डोक्यावर असेल तर तुटलेलं आयुष्यही पुन्हा उभं राहू शकतं। आणि मुलगी कधीच एकटी नसते जोपर्यंत तिच्यासोबत तिची आई असते। तुमच्या आयुष्यात पण तुमच्यासाठी आई स्पेशल असेल तर कमेंटमध्ये नक्की आई शब्द लिहा।